तर आपण पाहणार आहोत, की 4 ते 6 महिन्यांच्या बाळामध्ये काय वाढ झाली पाहिजे किंवा त्या वाढीसाठी आपण काय संगोपन केलं पाहिजे. त्याच्या मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी आपण काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. 6 महिन्याच्या दरम्यान बाळाला सरळ पकडलं तर मान धरणे, जर बसवलं तर आधार दिल्यावर बसणे, की आधाराबरोबर बसू शकणे, ह्या गोष्टी जे हे घडतात. पुन्हा जर आपण आवाज दिला, जर समजा त्याचं नाव असं विराट आहे, तर विराट नावाने आवाज दिला तर आवाजाच्या दिशेने त्यानं बघणे किंवा त्या साईडला पाहणे. ह्या जर गोष्टी बाळामध्ये आढळून आल्या तर असं समजायचं की त्याचा मानसिक आणि शारीरिक विकास हा चांगल्या प्रकारे होत आहे. वस्तू दिसल्यावरती त्याच्या दिशेने धावणे, ते ओढण्याचा प्रयत्न, पकडण्याचा प्रयत्न करणे, त्यानंतरनं मोठ्याने हसणे, चित्रविचित्र असे आवाज काढणे, रडल्यानंतर नाही आ, ई, उ असे असे उच्चार त्याने काढणे, त्यानंतर त्याला पाहायला आवडणे. ह्या गोष्टी बाळ 4 ते 6 महिन्यांच्या दरम्यान करतं. असं केल्यास तर त्याची वाढ ही चांगल्या प्रकारे होत आहे असं समजायचं. त्याच्यामध्ये काही काळजी करण्याची गरज नाही. कधी-कधी मुलं उशिरा काही गोष्टी करायला सुरुवात करतात. कधी-कधी काही मुलं उशिरा मान पकडायला सुरुवात करतात. कारण काही मुलांना बाळसं असतं, म्हणजे काही मुलं जरा मुलांचं वजन असतं. त्याच्यामुळे काही घाबरण्याची गरज नाही. काही मुलं उशिरा बसतात, काही खूप लवकर बसतात. हे त्यांच्या शारीरिक वाढीवरती किंवा हालचालीवरती डिपेंड असते. बाळाबरोबर आपण त्याच्या आवाजाची नक्कल करणे किंवा त्याने आपल्या आवाजासारखं केल्यावरती हसणे, ह्या गोष्टी करायच्या. त्याच्याशी सारखं बोलत राहायचं, संवाद साधायचा. याच्यामुळे काय होतं, मुलं लवकर बोलायला शिकतात आणि आपण जे बोलतोय, जे करतोय, जे त्याच्याबरोबर वागतोय ते आत्मसात करायला सुरुवात करतात. याच्यामुळे काय होतं, की मुलांची बौद्धिक वाढ जी आहे ती चांगल्या प्रकारे होते. चांगल्या आकर्षक वस्तू आहेत, त्याची खेळणी आहेत, अशी पसरून ठेवायचे. म्हणजे बाळ पालतं पडलं किंवा रांगायला लागलं, रांगत-रांगत त्या आकर्षण त्याला त्या वस्तूंचं होतं. त्यामुळे त्याच्याकडे ते रांगत-रांगत जातं आणि त्या वस्तू पकडायला लागतं. त्याच्यामुळे काय होतं, त्या शरीराची पण हालचाल व्यवस्थित होते आणि त्याला कळायला लागतं, की हां बाबा ही वस्तू आहे, ह्याला पकडलं पाहिजे, ह्याला घेतलं पाहिजे किंवा आपण ती वस्तू लपवून ठेवली तर ते शोधण्याचा प्रयत्न करणे. ह्या गोष्टी करायच्या मुलांसोबत. मुलांसोबत खेळायचं आपण सुद्धा. त्याच्यामुळे काय होतं, मुलांची चांगल्या प्रकारची वाढ होते. त्यानंतर बाहेरील वातावरणात म्हणजे बाहेर झाडं, पक्षी, फुलं, प्राणी, नंतरनं दिसणारे वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज, याच्याकडे लहान मुलं लवकर आकर्षित होतात. त्याच्यामुळे वातावरणातल्या गोष्टी पण त्या चांगल्या प्रकारे शिकतात, चुकतात किंवा बुटं तोंडात घालतात. त्याच्यामुळे त्यांना आराम पडतो. ही काही चिंतेची बाब नाही. म्हणजे याच्यामध्ये काही काळजी करण्यासारखं कारण नाही, की मुलं अंगठा चोखतात, तोंडात बुटं घालतात. त्यांना जे आवडते ते करतात. ह्याच्यामुळे त्यांना आराम भेटतो. त्यामुळं टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही.